नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न पाहणार आहेत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, किरकोळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. किरकोळ. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी माहिती बघा, किरकोळचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 3 घाऊक होईल. लक्षात ठेवायचे घाऊक. पुन्हा बघा, खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही विचारले. या ठिकाणी आपल्याला आहे का नाही हे पण व्यवस्थित बघायचं आहे. तर डायरेक्ट आपले एक मार्क कट होऊ शकतो. बघा, याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 संव्यंग अपंग. बघा, ही नाही बघा विरुद्धार्थी. बाकीचे बघा रोगी निरोगी, आय वे, ग्राह्य ताज्य हे काय आहेत बघा विरुद्धार्थाच्या जोड्या आहेत. मित्रांनो, यामध्ये सुद्धा आपले भरपूर मार्क जातात. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे. बघा, डायरेक्ट एक मार्क कट होतो आणि मेरिटमधून बघा डायरेक्ट आपण बाहेर होत असतो. त्यामुळे बघा या ठिकाणी व्यवस्थित पाहायचं आहे. यामध्ये अनुक्रमानिका हा शब्द कोणता बरोबर आहे. आता बघा, आपण 5वी ते 10वीपर्यंत आपल्याला आणि आत्तासुद्धा जे काही पुस्तकं वाचत असाल त्यामध्ये सुद्धा अनुक्रमानिका शब्द आहे तो आपण रोज पाहिला असेल तर पटकन आन्सर द्यायचा आपल्याला कोणता योग्य वाटतंय. बरोबर आहे सगळ्यांचा. मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं अनुक्रमानिका हा काय बघा या ठिकाणी बरोबर शब्द आहे. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर आहे बघा, मारुतीचं शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होईल? मारुतीचं शेपूट त्याचं काय बघा लांबत जाणारी काम, याचं करेक्ट आन्सर आहे बघा. नेक्स्ट आहे बघा, कसली पारख नसणारा याला आपण म्हणतो गाजर पारखी. नेक्स्ट आहे बघा, मोजक्या शब्दामध्ये सांगितलेलं तत्व या शब्दसमूहाबद्दल या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे. तर करेक्ट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक 1 सूत्र. बघा, मोजक्या शब्दात सांगितलेलं तत्व या शब्दसमूहाला आपण सूत्र असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता होईल? तर उखळ पांढरे वनी म्हणजेच काय? पुष्कळ द्रव्य मिळणे. उखळ पांढरे वनी म्हणजेच काय? पुष्कळ द्रव्य मिळ. वैभव प्राप्त वनी. बरोबर. आकाश ठेंगणे वनी म्हणजेच काय मित्रांनो? तर गर्वाने फुगून जाणे. नेक्स्ट आहे पहा, दैवाने हात देणे. काय प्रश्न आहे बघा, दैवाने हात देणे म्हणजे काय? तर म्हणजे देव अनुकूल होणे. दैव काय होणं? अनुकूल होणे. समजलं. दुर्दशा होणे, वाईट दिवस येणे किंवा वाईट स्थिती येणे. दैना उडणे. दैना उडणे म्हणजे काय मित्रांनो? वाईट अवस्था होणे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. अपूर्ण म्हण आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची बघा. टिंब टिंब वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर ती काय बघा मोडून खाल्ली. नेक्स्ट आहे पहा मित्रांनो, काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा बरोबर अर्थ आपल्याला निवडायचा आहे. करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, वस्तू जवळ असून सुद्धा सर्वत्र शोधणे म्हणजेच काय मित्रांनो? काखेत कळसा आणि गावाला वळसा याचं बरोबर उत्तर आहे बघा. नेक्स्ट पहा मित्रांनो, पुढीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता आहे? कंठ तालव्य वर्ण मित्रांनो ऐ हा काय बघा कंठ तालव्य वर्ण आहे. लक्षात ठेवायचं आहे. ए आणि हा जो काही ऐ आहे हे काय बघा दोन वर्ण कंठ तालव्य आहेत. कंठ तालव्य म्हणजे काय? जे वर्ण उच्चारताना जिभेचा जो काय मागचा भाग आहे मित्रांनो, हा कंठाला आणि जिभेला याचं टोक टाळूला स्पर्श करतं, त्यावेळेस बघा कंठ तालव्य हा आपल्याला पाहायला मिळतं. ज्याने करावे त्याने भरावे या अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखायचा बघा. ज्याने त्याने मित्रांनो आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, ज्याने त्याने म्हणजे काय? संबंधित सर्वनाम. मित्रांनो, तुम्हाला जर माझं शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक टाकलेली आपण, तसेच व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा याची PDF तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून ठेवा. चॅनलवर नवीन असाल आणि असेच पोलीस भरतीचे व्हिडिओ पाहिजे असतील, क्लास पाहिजे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा मित्रांनो, हा मुलगा हुशार आहे. काय प्रश्न आहे बघा, हा मुलगा हुशार आहे यामधील आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायला लावला आहे बघा. 2 प्रश्न या ठिकाणी जर पाहिलं सर्वनामावर विचारले तर दर्शक सर्वनाम लक्षात ठेवायचं आपल्याला. दर्शक याचं जर उदाहरणं पाहिले, हा ही हे, हा ही हे, ह्या ही, तो ती ते त्या ती, हे काय बघा या ठिकाणी दर्शक सर्वनाम आहेत बघा. निलू नावाचा काळा कुत्रा यातील विशेषण आता एकदम सोपं आहे. काळा काय बघा या ठिकाणी विशेषण आहे. लक्षात ठेवायचं काळा. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे काय? विशेषण असतो. निलू नावाचा या ठिकाणी काळा कुत्रा. कुत्रा हे नाम आहे, काळा हा शब्द काय बघा कुत्र्याबद्दल अधिक माहिती सांगतोय म्हणून त्याला विशेषण म्हणतात. यापैकी कोणती संख्या विशेषण नाही? बघा आता या ठिकाणी कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे, संख्या विशेषण कोणतं नाही आहे. तर या ठिकाणी कोणता गाव हे काय बघा या ठिकाणी संख्या विशेषण नाही. कोणता गाव या ठिकाणी बघा थोडी मुले 5 पट रुपये 6वे पुस्तक. थोडी मुले हे काय बघा अनिश्चित संख्या विशेषण आहे. कोणता गाव हा सार्वनामिक विशेषण आहे बघा. या ठिकाणी काय बघा हे सार्वनामिक विशेषण आहे. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचं उदाहरण कोणतं आहे? संयुक्त क्रियापद मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं खाऊन टाक हे काय बघा या ठिकाणी संयुक्त क्रियापदाचं उदाहरण आहे. खाऊन टाक हे काय बघा संयुक्त क्रियापदाचं उदाहरण आहे मित्रांनो.
संयुक्त क्रियापद म्हणजे काय? धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने तयार होणारं क्रियापद असतं. याचं उदाहरण जर पाहिलं मित्रांनो, बाळा एवढा लाडू खाऊन टाक, हे काय याचं उदाहरण आहे पहा. वरील वाक्यामध्ये जे काय बघा, खाऊन टाक हे काय संयुक्त क्रियापद आहे, टाक हे बघा सहाय्यक क्रियापद आहे बघा. इथं खाण्याची क्रिया आणि टाकण्याची क्रिया बघा दोन नसून एकच आहेत. खाऊन टाक याचा अर्थ होता बघा खा. समजलं? संयुक्त क्रियापदाने एकच क्रिया दाखवली जाते. आरोग्य हीच खरी संपत्ती या वाक्यामधील कोणत्या प्रकारचं क्रियापद आलेले बघा? सांगा पटकन. आरोग्य ही संपत्ती. त्या ठिकाणी जर पाहिलं अध्याहत क्रियापद. कोणते बघा? अध्याहत क्रियापद. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव कोणतं आहे? वारंवार, पटपट, खाली, नेहमी. तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 हे काय बघा या ठिकाणी खाली, हे काय बघा या ठिकाणी स्थलवाचक आहे. स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव वाक्यातील क्रिया घडण्याचं ठिकाण दाखवते. खाली, वर, इकडे, तिकडे, खाली, वर, इकडे, आत, सर्वत्र, तिथे, हे काय बघा या ठिकाणी स्थलवाचक आहे. नेक्स्ट पहा मित्रांनो, पुढीलपैकी काय प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये उभयनवी अव्यय आलेलं नाही? उभयनवी अव्यय आलेलं नाही विचारलंय. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. सूर्य मावळल्यानंतर पक्षी घरट्यात परतले. यामध्ये उभयनावी आपल्याला पाहायला मिळत नाही. उभयनावी अव्यय मित्रांनो दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडते. याला आपण उभयनवी अव्यय असं म्हणतो. याचं उदाहरण जर पाहिलं, आणि, किंवा, म्हणून, यास्तव, सबब, हे काय बघायचे उदाहरण आहेत. सूर्य मावळल्यानंतर पक्षी घरट्यामध्ये परतले, हे काय बघा केवळ वाक्य. केवळ वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच उद्देश असतं. देवघर या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं बघा. देवघर या शब्दाचं लिंग सांगा पटकन. मित्रांनो, देवघर या शब्दाचं लिंग काय होईल बघा? नपुसकलिंग. ते काय होईल बघा? देवघर. समजलं? नपुसकलिंग. भाऊ बहीण या ठिकाणी जर पाहिलं तर हे स्त्रीलिंगी आहे. भाजीपाला, तो भाजीपाला पुल्लिंगी. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढील पर्यायामध्ये आपल्याला नपुसकलिंगी शब्द असणारा पर्याय कोणता आहे तो ओळखायचा आहे बघा. याचं करेक्ट आन्सर आहे बघा किरडू. किरडू हे काय या ठिकाणी बघा नपुसकलिंग शब्द आहे बघा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, पावसात भिजू नका या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची बघा. या ठिकाणी पाव सात आलेलं आहे. त म्हणल्यावर या ठिकाणी सप्तमी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. त, या हे प्रत्यय असलेले शब्द सप्तमी विभक्तीमध्ये येतात. नामाची किंवा सर्वनामाची विभक्ती प्रत्ययावरून ओळखली जाते बघा. प्रत्यय असतो त्यावरून ओळखली जाते. नेक्स्ट बघा, खालील वाक्यामध्ये आपल्याला कर्म ओळखायचं आहे बघा. खालील वाक्यामधील कर्म ओळखायचं आहे. त्याचं करेक्ट आन्सर येईल बघा ऑप्शन क्रमांक, ऑप्शनच गायब झाले PDF मधून. पुढचा प्रश्न आहे बघा, वाक्याचा काळ कोणता आहे ते ओळखायचं बघा. एकनाथ नियमित अभ्यास करीत असे. या ठिकाणी आपल्याला काळ ओळखायला लावला आहे, करीत असे. तर मित्रांनो रीती भूतकाळ लक्षात ठेवायचं आपल्याला. रीती भूतकाळाचं बरोबर उत्तर आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण आहेत? नाटककार या ठिकाणी विचारले तर बरोबर उत्तर आहे बघा प्र के अत्रे. याचं करेक्ट आन्सर आहे कोण? प्र के अत्रे. दास कॅपिटल हा जो काही ग्रंथ आहे मित्रांनो हा कोणाचा आहे? दास कॅपिटल. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर दास कॅपिटल हा जो काही ग्रंथ आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कार्ल मार्क्स. लक्षात ठेवायचं बघा कार्ल मार्क्स यांचा हा एक जर्मन विचारवंत होते. त्यांनी बघा हा दास कॅपिटल ग्रंथ लिहिला होता. या पुस्तकामध्ये यांनी भांडवलदारी उत्पादनामध्ये असलेल्या जी काही आर्थिक पुनरावृत्ती समोर आणण्याचा प्रयत्न केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आत्ताच जयंती पार पडली बघा. त्यांचे पुस्तक पण लक्षात ठेवा, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, बुद्ध अँड हिज धम्मा, हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकं आहेत. पुढचा प्रश्न बघा, भारताचे उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. एकदम सोपा प्रश्न आहे बघा. हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 राज्यसभा. लक्षात ठेवायचं आहे भारतीय संविधानामधील कलम 63, भारतीय संविधानामधलं जे काही कलम 63 आहे मित्रांनो हे उपराष्ट्रपती पदासाठी या ठिकाणी तरतूद करण्यात आली. कलम 64 मध्ये काय आहे बघा, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष, मात्र राज्यसभेचे सदस्य कधीच नसतात. ही कलम 64 मध्ये उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये संसदमधल्या दोन्ही सभागृहामधील निर्वाचित नामनिर्देशित सदस्य या ठिकाणी भाग घेत असतात. पुढचा प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? एकदम सोपा प्रश्न आहे बघा. करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 11 एप्रिल 1827ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा या ठिकाणी जन्म झालेला आहे. 1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं होतं, पुणे या ठिकाणी मुलींची पहिली शाळा चालू केली होती. आणि 24 सप्टेंबर तारीख पण लक्षात ठेवा, 24 सप्टेंबर 1873लाच बघा सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. कधी? 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती.
नेक्स्ट आहे बघा, वर्गीस कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे? आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे, धवल क्रांती. लक्षात ठेवा मित्रांनो, धवल क्रांतीचे जनक आहेत श्वेत क्रांती, धवल क्रांती. ही दूध उत्पादनाशी संदर्भात आहे. ऑपरेशन फ्लड, दूध उत्पादन वाढवून दुधाचा महापूर यावा ही संकल्पना होती. पहिला टप्पा 1970ला हिचा चालू झाला होता. नेक्स्ट आहे बघा, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्याचे. लक्षात ठेवायचं आहे. एकनाथ शिंदे कोण आहेत बघा, मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 5 जून. 5 जूनला असतं बघा. पुढचा प्रश्न आहे, आणि मित्रांनो 2023ची संकल्पना म्हणजे थीम काय होती? सोल्युशन टू प्लास्टिक पोल्युशन ही काय होती बघा, या ठिकाणी थीम होती. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर बघा श्री DY चंद्रचूड आहेत बघा. हे 50वे सरन्यायाधीश आहेत. 9 नोव्हेंबर 2022ला त्यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली होती. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 अजित डोभाल आहेत. लक्षात ठेवायचं, अजित डोभाल. पहिले कोण होते? बजरेश मिश्रा होते. पुढचा प्रश्न आहे बघा, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. लक्षात ठेवा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी केली होती असा प्रश्न जर पेपरला आला तर लक्षात ठेवा 1919ला केली होती. कराडजवळ काले गावामध्ये केली होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1827ला झाला होता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्यांनी बघा मुष्टी फंड योजना चालू केली होती. आणि दुधगाव विद्यार्थी आश्रम 1909मध्ये त्यांनी चालू केला होता. कधी? 1909मध्ये. नेक्स्ट आहे पहा मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजुद्दौला यांच्यामधील पहिले प्लासीचं युद्ध कधी झालं? मित्रांनो 23 जून 1757ला झालं बघा. कधी? 23 जून 1757ला युद्ध झालं होतं. रक्तदाब, ब्लड प्रेशर म्हणजे आपण त्याला BP म्हणतो. BP मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं? तर स्पिग्नोमीटर. लक्षात ठेवायचं बघा, हे मीटर वापरलं जातं बघा. रक्तदाब म्हणजे काय? रक्तवाहिनीच्या भित्तिकेवर रक्तांनी प्रयुक्त केलेला दाब असतो बघा. साधारण रक्तदाब किती असतो? 120 आणि 80. लक्षात ठेवायचं बघा. नेक्स्ट आहे बघा, कमी किती असतं बघा? 100-60 दरम्यान हा कमी असतो. नर्मदा आणि तापी. काय प्रश्न आहे बघा, नर्मदा आणि तापी ह्या कशा नद्या आहेत? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो, ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत बघा. ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम वाहिनी. नर्मदा नदीचा उगम पण लक्षात ठेवा मध्य प्रदेशमध्ये होतो बघा. मैकल टेकड्या, अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये. 1312 किती बघा? 1312 किलोमीटर आहे बघा. भारतामधील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती बघा? नर्मदा नदी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा नर्मदाची लांबी बघा 54 किलोमीटर. किती आहे? 54 किलोमीटर बघा. तापी नदीचा उगम कुठं होतो? मुलताई पर्वत, बैतूल जिल्हा, मध्य प्रदेशमध्ये होतो. हिची लांबी बघा 724. कशाची? तापी नदीची. महाराष्ट्रामध्ये 208 किलोमीटर लांबी बघा या नदीची. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत? नवी मुंबईमध्ये किती आहेत बघा? 20 पोलीस स्टेशन आहेत. लक्षात ठेवायचं बघा, 20 पोलीस स्टेशन. लक्षात ठेवायचं बघा, महाराष्ट्रामध्ये 12 पोलीस आयुक्तालय आहेत बघा आणि 34 पोलीस घटक आहेत. महाराष्ट्रामध्ये पोलीस परिक्षेत्र जर विचारले तर 8 पोलीस परिक्षेत्र आहेत. नवी मुंबई आयुक्तालयाची स्थापना 1994मध्ये झाली. कधी? 1994मध्ये झाली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? एकदम सोपा प्रश्न आहे बघा. तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 रायगड. कर्नाळामध्ये महाराष्ट्रामधील पहिलं पक्षी अभयारण्य होतं रायगड जिल्हा. लक्षात ठेवायचं बघा. सागरेश्वर अभयारण्य मित्रांनो कुठे? तर सांगली जिल्ह्यामध्ये हरणांसाठी आहे. महाराष्ट्रामधील पहिलं मानवनिर्मित अभयारण्य आहे. त्यानंतर नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये बघा. महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून त्याला ओळखलं जातं. जानेवारी 2020मध्ये रामसरचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळसुद्धा आहे बघा. पुढचा प्रश्न आहे, संत गाडगे महाराज यांचं मूळ नाव काय? एकदम सोपं आहे बघा. डेंबूजी झिंगोरजी जानोरकर हे बघा संत गाडगे महाराजांचं मूळ नाव आहे बघा. बरोबर. वैज्ञानिक कृती असलेले हे समाजसुधारक आहेत. यांचा जन्म अमरावती जिल्ह्यामध्ये झाला होता 23 फेब्रुवारी 1876. लक्षात ठेवायचं आहे 23 फेब्रुवारी 1876मध्ये यांचा जन्म झाला होता. यांनी काय केलं? कीर्तनाद्वारे बघा शिक्षणाचं कार्य केलेलं आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? RBIची स्थापना. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. 1935ला झाली होती. लक्षात ठेवा.
RBI ॲक्ट 1934 नुसार 1 एप्रिल 1935ला. स्थापनेच्या वेळीचं मुख्यालय कलकत्त्याला होतं बघा आणि 1937 पासून मित्रांनो मुंबईमध्ये याचं मुख्यालय स्थापन झालं. RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते तर कोण होते बघा, श्री ऑसबॉर्न आर्कल स्मिथ होते. भारतीय जर विचारले तर बघा भारतीय भरपूर वेळा विचारलेत, CD देशमुख होते पहा. सध्याचे कोण आहेत, शक्तिकांत दास आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद कोणत्या दर्जाचं आहे? पोलीस आयुक्त हे पद कोणत्या दर्जाचं आहे? अप्पर पोलीस महासंचालक. लक्षात ठेवायचं बघा, हे आयुक्त हे पद अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचं असतं. पोलीस महासंचालक महाराष्ट्रातील पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे. पोलीस अधीक्षक बघा जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख असतात पोलीस अधीक्षक. पुढचा प्रश्न मित्रांनो, दर्पण हे 1832 साली, दर्पण हे 1832 साली मुंबईमध्ये कोणी चालू केलं होतं? लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, बाळशास्त्री जांभेकर का महात्मा फुले? याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक 4 बाळशास्त्री जांभेकर यांनी हे चालू केलं होतं 6 जानेवारी 1832ला. कधी? 6 जानेवारी 1832ला. मराठी भाषेमधील पहिलं वर्तमानपत्र होतं आणि दर्पण हे प्रथम पाक्षिक होतं बघा, नंतर साप्ताहिक झालं. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये मजकूर छापला जात होता. 1840ला हे दर्पण बंद पडलं आणि त्यानंतर त्यांनी बघा दिग्दर्शनी वृत्तपत्र चालू केलं होतं. कृष्णा आणि पंचगंगा नद्याचा संगम कोणत्या ठिकाणी आहे? कृष्णा आणि पंचगंगा. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 नरसोबाची वाडी. लक्षात ठेवा, नरसोबाची वाडी या ठिकाणी बघा. मित्रांनो जर पाहिलं तर महत्त्वाचे जे काही संगम आहेत यावर आपल्याला 100% प्रश्न पाहायला मिळतो. प्रवरा आणि मुळा नेवाशामध्ये बघा यांचा संगम होतो. गोदावरी आणि प्राणहिता याचा बघा गडचिरोली, सिरोचा गडचिरोली या ठिकाणी होतो. कृष्णा आणि कोयना यांचा संगम कराडमध्ये होतो. के लक्षात ठेवायचं, कृष्णा कोयना कराड याला प्रीती संगम म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मित्रांनो कृष्णा आणि वेण्णा हा माहूल सातारा जिल्ह्यामध्ये, तापूर्णा हा चांगदेव जळगावमध्ये पाहायला मिळतो. यामधून 100% एक प्रश्न विचारला जाणार आहे. साल्हेर हा जो काही किल्ला आहे मित्रांनो हा कोणत्या जिल्ह्यामध्ये सांगा? मित्रांनो साल्हेर हा जो काही किल्ला आहे हा नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवा, नाशिकमध्ये कोणकोणते किल्ले आहेत बघा, ब्रह्मगिरी बघा, ब्रह्मगिरी, अंकाई टंकाई सुद्धा आहे बघा. रायगडमधले किल्ले लक्षात ठेवा, रायगडमध्ये कोणकोणते आहेत मित्रांनो, जंजिरा, कासा, प्रबळगड, लिंगाणा, सुधागड, चौल. त्यानंतर साताऱ्यामध्ये वसंतगड, वासोटा, मकरंदगड, सज्जनगड हे कुठे आहेत बघा साताऱ्यामध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, टिंबटिंब या विकारामध्ये रोगात शरीरातील शर्करेचं प्रमाण नियंत्रणामध्ये राहत नाही. तर डायबिटीज झाल्या मित्रांनो जे काय आपली साखर असते, शर्करा असतो बघा, तो नियंत्रणामध्ये राहत नाही. लक्षात ठेवायचं आहे बघा. म्हणून ऑप्शन क्रमांक जर पाहिलं मित्रांनो या ठिकाणी तर 2 आपलं करेक्ट आन्सर येईल बघा. लक्षात ठेवा, इन्सुलिन हे जे काय संप्रेरक असतं यामध्ये आपल्याला डायबिटीज पाहायला मिळतो. यामुळे काय होतं, डायबिटीज होतो. स्वादुपिंड या अवयवाचा दाह म्हणजेच डायबिटीज रोग, त्याला मधुमेह रोग म्हणतो. आणि हे पण लक्षात ठेवा 14 नोव्हेंबरला असतो बघा जागतिक मधुमेह दिन, 14 नोव्हेंबरला. समजलं? नेक्स्ट पहा मित्रांनो, फ्लेमिंगो हे जे काय अभयारण्य आहे, फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो हे कुठं आहे, ठाणे खाडी क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. समजलं? 15 ऑगस्ट 2022ला रामसर पाणथळाचा दर्जा मिळालेला आहे बघा. असा दर्जा प्राप्त करणारं भारतामधील ते 72व आणि महाराष्ट्रामधील 3रं पाणथळ स्थळ आहे बघा, की तो 3रं. फणसाड पक्षी अभयारण्य कुठे आहे मित्रांनो, तर रायगडमध्ये. सागरेश्वर कुठे आहे बघा, सांगलीमध्ये. देऊळगाव रेहकुरी अभयारण्य हे अहमदनगरमध्ये पहा. समजलं? त्याच्यानंतर गवताळा अभयारण्य औरंगाबाद आणि जळगावमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट पहा, महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर मित्रांनो रश्मी शुक्ला हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा या ठिकाणी, रश्मी शुक्ला. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमधील टिंबटिंब अनन्वये देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करण्यात येते. 352, 356 का 360? तर कलम 360 नुसार बघा या ठिकाणी आर्थिक आणीबाणी लागू करण्यात येते बघा. लक्षात ठेवायचं आहे, आणीबाणी हे तत्व भारतीय संविधानाने जर्मनी देशाकडून घेतलेले बघा. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी आणि कलम 356 राज्य आणीबाणी. समजलं? दोन्ही पण कलम खूप महत्त्वाचे आहेत. आणि भारतीय राज्यघटनेचं देशात आर्थिक आणीबाणी संपूर्ण देशामध्ये 360 नुसार राष्ट्रीय जर म्हणलं तर 352 आणि 356 म्हणलं तर राज्य. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय हा राज्य सूचीमध्ये येत नाही? राज्य सूचीमध्ये कोणता येत नाही?
तर परराष्ट्र व्यवहार, राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये 3 सूचीचा समावेश आहे: संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. पोलीस बघा, सार्वजनिक आरोग्य, शेती हे विषय राज्य सूची दिलेत बघा, आणि परराष्ट्र व्यवहार, बँकाचं संरक्षण हे केंद्र सूचीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण 50 प्रश्न पाहिले, 50 जीके आणि 50 मराठीचे. असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा. आपलं जे काही यूट्यूब पेज आहे, यूट्यूब चॅनल आहे, याला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF साठी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली बघा, ते सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा.